प्रवासाचे 1/3 म्हणजेच 1/3 अंतर पार करूनही जर 20 किलोमीटर अंतर शिल्लक असेल तर एकूण अंतर किती? तर या ठिकाणी आपल्याला एकूण अंतर काढायचे आहे. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक ट्रिक आहे. 1/3 अंतर पार केलेले आहे. तर अपूर्णांकाच्या भाषेमध्ये किती अंतर बाकी आहे हे काढण्यासाठी अंश आणि छेदाचा विचार करावा. आता या अंशामध्ये किती मिळवावे म्हणजे 3 होतील तर 2. म्हणून अंशामध्ये 2 लिहायचे आणि छेदामध्ये 3. तर या ठिकाणी आपल्याला हा अपूर्णांक मिळालेला आहे. तर एवढे अंतर 2/3 अंतर अजून शिल्लक आहे. मग समजा एकूण अंतर x आहे आणि या x च्या 2/3 अंतर अजूनही शिल्लक आहे आणि 2/3 बरोबर किती तर 20 किलोमीटर, म्हणून त्याच्या पुढे आपण 20 लिहूयात. आता x ची किंमत काढायची आहे आपल्याला, म्हणून x बरोबर 20 जशाला तशी ठेवूया. आता हा अपूर्णांक या बाजूला गुणिला आहे, तर या बाजूला गेल्यानंतर गुणाकार व्यस्त होतो, म्हणजेच काय तर हा छेद अंशामध्ये जातो आणि अंश हा छेदामध्ये येतो. म्हणून x बरोबर 2 ने 20 ला भाग देऊया, 2×10 हे 20 आणि म्हणून 10 गुणिला 3. x बरोबर 10×3 = 30, म्हणजेच एकूण अंतर या ठिकाणी 30 आलेले आहेत.